आज काय बनवलंय? आज बनवते आज पराठे. मी बोलले म्हणून तू लगेच पराठे बनवले. आता भरपूर दिवस झाले बनवलं नव्हतं. म्हटलं चला तुम्हाला पण टिफिन लावते आणि काहीतरी वेगळं पण होईल. तुझे तर पराठे बनवून पण होत आले आता. रोज रोज भाजी पोळी खाऊन म्हणलं तुम्हाला कंटाळा आला. एकदम पोळी पण बनवून घेते म्हणजे पप्पाला जर लागली तर. आणि नुसते पराठे पप्पाला म्हणाले पोळी पण बनवली. ते बनवते पराठे छान झाले. बघू आता तुझं आवडलं? हो. किती वाजले? 6 वाजले. राजूला पण असलं स्कूलचा परत टाईम आहे. राजूला उठवलं? राजू उठतच नाहीये. उठत नाही तो. ए राजू राजू गाडी येते मग तुझं एक एक आवरायचं राहतं. उठ लवकर. राजू दीदीचं आवरलं सगळं. चल लवकर. तुझे वेण्या राहिले घालायचे. आज पाऊस चालले तर दुकान उशीर वगैरे. पाऊस दाखवू नका. पाऊस दाखवू नका. बाहेर झाडात सोडायचं. हा हा. काढू का इकडे? बाहेर फुलं घेऊन ये. रोज भाजी बसते, रोज खराब करून देतो. हा कुठे गेला? परत झोपला पाय घा. राजू टाइम झाला. आवर पटपट. डायरेक्ट ब्लँकेट घेऊन झोपला. सारे दुकानात बसायचे. आवर ना बघू करावं. पाऊस चालू मग काय कस्टमर येत नाही. पाऊस चालू मग शाळा कुठे बंद आहे? पावसाची काय
विसरला अजून कसं काय लागलं? काय सॉक्स काढ सॉक्स थोडी खिडकीत कोणाचे सॉक्स आहे? दोघांचे असते तुझे शूज पुसले का आता हाईट वाढली मग आपण टी शर्ट मध्ये घाल ना शर्ट मध्ये घाल ना शर्ट मध्ये घाल ना ते घालून काढला का सरळ झिगझॅग नाही तिथं इकडून घे ना थोडं इथं चुके नाही ग हो पाहू दाखव इथं सरळ कर. काय म्हणजे ना लय डोक्यात काय परत तिथं 4-5 वेळा भांग पडायला थांब वाटली तिथे मला उजेडा कर बघ पूर्ण घर फिरून ती वेण्या घालत तरी पडला का आला का सरळ वाकडाच आहे का मागून भांग एकदम सरळ एवढा पकड बरं तिकडचं पकड बरं ए आवर ना गंधला पावसाळ्यात किती अपरा झाला दीदीचं ते दुसरं वालं दीदीचं जुनं वालं घालत जावा काय होत त्याला काय होत जुनं थोडी ते म्हणजे आपल्याच बहिणीच आहे ना तुम्हाला तर नवा भेटत आम्हाला नवा भेटत नव्हतं मग बहिणीच घालायचं काय यूज करून घ्यायचं टाइम काढून घ्यायचं आपलं काय यूज करून घ्यायचं टाइम काढून घ्यायचा वापरायचं काय म्हणतो काय बसा कोणते बरं बस गंध लावून जाय उघडून आले जाय पण गंध लावून जाय काढून पण पुसून काढ बरोबर काय आळशी तू कुठ रे पातळ बारीक काय उठणार आहे मोठी होऊन काय उपयोग बरं आहे काही सत्तर तीड बरं आहे फार फार दिली आमच्या पारिजातकला पर्पल फुल आलं तेच ते गोकर्ण ते पर्पल पहाटे 5:30 पासून म्हणजे 5:30च्या आधीपासून माझं रुटीन चालू होतं आणि आता 7:45 झालेले आणि आत्ताशी मी चहा पिते मुलं गेले स्कूलला आणि फौजी साहेबांना बसवले दुकानात आणि बाहेर तर भरपूर पाऊस चालू तर तरी पण गिऱ्हाईक चालू असतं त्यामुळे त्यांना बाहेर बसवलं चहा गेला असता होती आज मुलांना आलू पराठे दिले
मला पण चहा प्यायचा आहे. तुम्ही पण या चहा प्यायला. सकाळी सकाळी थंडी तर वाजते, कारण खूप गार लागते सध्या आणि लवकर चहा प्या वाटते. पण मग काय करणार, टाईमच भेटत नाही. मुलांचा आवडत पण नाही. मला फायनली आवडली. आता चहा छोट्या का मोठ्या? अहो हेच काही लागतं. लोक पिशव्या घेऊन येते. तुम्ही बरं द्यावं लागतं पिशव्या. दुसऱ्या कॅरी काय देणार? पिशवी होती ना, खर्च खा होईल आता. हे काय देऊ सगळे काम द्यायचं. पेपर राहू द्या आवडून फार काही आता गुणगुण घेतात झालं की लावून त्याकच राहतं तरी पण रात्री सगळं गाळायला उघडलं नाही कोणी बाकीच्या चिमटे लावून ठेवलेले. तर 4:30 वाजत आले आणि माझी झाली चहाची वेळ. मस्तपैकी इकडे चहा ठेवलाय. दुपारी मस्तपैकी एक झोप काढली, कारण सकाळी लवकर उठायला लागतं. त्याच्यामुळं थोडंसं दुपारी झोपावं वाटतं. एक झोप काढली आणि आता चहा ठेवायचा आहे. मस्तपैकी फ्रेश झाली, चहा ठेवलाय आणि इकडं बनवलं आहे हेअरफॉलसाठी स्प्रे, कारण हेअरफॉल होतो आहे माझा भरपूर सारा. तर स्प्रे बनवला आहे केस गळती थांबण्यासाठी. तुम्हाला जर पाहिजे असेल रेसिपी तर मला सांगा, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि इकडे दूध बघा मस्त तापलं, ती जाड अशी साय आली. या तुम्ही पण चहा प्यायला मस्तपैकी, कारण थंडगार पावसाचं वातावरण आणि चहा म्हणजे वाव. दळण लावलं, मला कालचा भाजीपाला निवडायचा आहे. आता 6 वाजले. आधी मला आलं स्वयंपाकाचं टेन्शन, भाजी कशाची करू. म्हणजे मला असतं ते सगळ्यांनाच टेन्शन असतं कशाची भाजी करायची. आणि तोच विचार करत आता भाजीपाला निवडून ठेवते. बघू त्यातलंच काहीतरी बनवावं लागेल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा.